कुंडली दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आता माझे सखे येती वार करी, जीवा आस थोरी लागली ते। आता ते तो तुकाराम पंढरपुराखंड वारकरी केव्हा येतील त्याची वाट बघित उभा राहिला आहे। आणि माझ्या जीवाला आशा वाटायला लागली, मोठी आशा वाटायला लागली की ते आता वारकरी, माझे सखे वारकरी केव्हा येतील बरे। सांगतील माझ्या निरोपाची मात, सकळ वृत्तांत माहेरीचा। माझ्या निरोपाची, मी देवाला जो काय निरोप दिलेला आहे वारकऱ्यांच्या सोबत, तो त्या वारकऱ्यांनी देवाला काय सांगितला आणि देवानं त्याचा काय जबाब दिला, ते सगळं मला ते वृत्तांत सगळा सांगतील वारकरी। काय लाभ झाला काय होते केणे, काय काय कोणे साठविले। मला काय लाभ झाला, काय काही खाऊ, काय केणे म्हणजे खाऊ देणे, मला खायला काय दिलं आणि काय काय कुणी काय काय साठवलं, हे सगळं मला ते वृत्तांत कळेल। मागणे ते काय धाडिले भातुके, की काय भातुके म्हणजे खाऊ पाठवलेलं आहे, शिदोरी कसली पाठवली ती देवानं। आणि पुसेल ते सुखे आहे तशी, ते मी भातुके आहेत ते पाठवलेलं मी मागून घेईन आणि ती सुखानं आहेत काय असं मी विचारीन। माझे आईबाप सुखी आहेत का असं मी विचारीन। तुका म्हणे काय सांगती ते कानी, ऐकून या मनी धरुनी राहे। तुकाराम महाराज म्हणतात, ते संत जे सांगतील ते मी कानाने नीट ऐकून ते मनात धरून राहीन। काय करावे म्या केले ते विचार, घडेल साचार काय पाहो। मी खूप विचार केला पण त्याचा काय उपयोग, त्यामुळे अनुभवाला येते काय। काय मन नाही धरीत आवडी प्रारब्धी, जोडी तेची खरी। मनाला खूप हे पाहिजे असं वाटतं, पण दैवात असेल तेच प्राप्त होतं। प्रारब्धी जोडी तेची खरी, प्रारब्धात जे काय मिळायचं असते तेच मिळते। काय म्या तेथीचे रांधेले चाखोनी, तेथे जे शिजवलेले अन्न आहे ते मी काय चाखून चव बघितली आहे काय। ते हे करी मनी विवंचना, मला त्याचा अनुभव नाही, मग मी काळजी कशाला करू। आणि काही त्यासी बहुत कारण, बोवसे जणे ओढीचे हे। त्या पांडुरंगाला आणखी खूप कामे असतील, त्याचं जीवन फार ओढाताणीचे झालेले असेल। तुका म्हणे आम्हा बोळविल्यावरी, प्रति माघारी केली नाही। तुकाराम महाराज म्हणतात, याने आम्हाला निरोप देऊन घालविल्यानंतर पुन्हा आमची चौकशी देवानं केलेली नाही। आम्हा अराणुख संसारा हाती, आम्हाला संसाराच्या संसारातून अराणुख म्हणजे आराम, विश्रांती आम्हाला संसारातनं मिळना झाली, पडिली नव्हती आजपर्यंत आम्हाला संसारातनं काय विसावा मिळालेला नव्हता। पुत्रदारा धन होता मनी धंदा, गोविलो सदा होतो कामे। मी पुत्र म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी आणि धन म्हणजे पैसा, ह्याच्यातच अडकळून गुंतून पडलेलो होतो आणि हीच मीच कामं करीत होतो ह्यांचीच। ओढवले ऐसे दिसते कपाळ, राहिले सकळ आवरोनी।
आणि माझे नशीब मात्र आता नशीब उघडले आहे असे वाटते. ओढवले ऐसे दिसते कपाळ, राहिले सखळ आवरोनी. आणि मी सगळं आवरून बंधन तुहे कर सोडून मी आता उभा आहे. मागे पुढे काही नदसे पाहता येथून या चिंता उपजली. आणि मला मागं पुढं हे वारकरी वे त्याला किंवा हे माझ्या संसारातलं काय मला दिसना झालंय, त्यामुळं मला चिंता वाटत आहे. तुका म्हणे वाट पाह्याचे कारण, येथीच या हिणे झाले भाग्य. तुकाराम महाराज म्हणतात, याची प्राप्ती होण्यासाठी मला वाट पाहावी लागत आहे, कारण मी हीन भाग्याचा असावा असे वाटते. बहुदिस नाही माहेरची भेटी, झाली होती तुटे व्यवसाय. फार दिवस झाले माझ्या माहेरची आईबापांची भेट मला झालेली नाही. मी प्रपंचाच्या व्यवसायात अडकून पडल्यामुळे ताटातूट झालेली आहे आईबापाची आणि माझी. आपुल्याला होतो गुंतलो व्यासंगी, नाही त्या प्रसंगी आठवाला. मी प्रापंचिक व्यवहारात गुंतून राहण्याने मला त्या आईबापांची ताटातूट झालेली होती. तोडिले तुटते जडिले जडते तोडिले तुटते जडिले जडले, आहे ते आपुले आपण आपे. की जे बहु निरोपाचे पावले उत्तर, जवळीच पर एकतेही. जोडले तर जुळतात, आपल्या हातात ते आहे. माझ्या निरोपाचे उत्तर मला मिळाले आहे, हे एक माझ्याजवळ चांगलेच आहे. निरोपाचं उत्तर मिळाले म्हणतो तुकाराम. काय जाणो मोह होईल सांडीला, बहु दिस तुटला तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ दिवस आईबापांची भेट झाली नसल्याने त्याने माझ्याबद्दलचा संबंध सोडला असेल, किंवा त्यांना माझ्याबद्दल आता मोह प्रेम राहिले नसेल, काय कोणास ठाऊक. होती नेणो झाली कठीण, जवळीच मन मने ग्वाही. मी फार कठीण मनाचा झालो म्हणून आईबापही कठीण मनाचे झाले असतील काय. मी कठीण आहे हे माझे मनच मला सांगत आहे. आम्ही होतो सोयी सांडीला मार्ग, घडिले ते मग तिकूनही. आम्ही आईबापांच्या माहेरचा मार्ग सोडला, मग त्याने आमची आशा सोडून दिली. तिकूनही म्हणजे तिकडूनही त्याने तसंच वागायला सुरुवात केली. निश्चिंतने होते पुढीलांची सांडी, न चाले ते कोंडी माय बापा. मी अशा ह्या निश्चिंतपणाच्या वागण्यामुळे मुलांची आबाळ होते, व अशी ही कोंडी आई बापांनाही चालत नाही. आम्हानाही त्यांचा घडीला आठव, त्यांचा बहुजीव विखुरला. आम्हाला आईबापांची आठवण झाली नाही, पण त्यांचा मात्र जीव सतत माझ्यासाठी तळमळत असतो. तुका म्हणे झाले धर्माचे माहेर, पडिले अंतर तुम्हाकून. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडून अंतर पडले आहे, त्यामुळे मला माहेर व माझे आईबाप हे धर्माचे झाले आहेत, हक्काचे राहिलेले नाहीत. आता करावा का सोस वायाविन, लटिकाची सीण मनासिहा. आता ही सगळा व्याप कशाला करायचा आहे, हे सगळं खोटं आहे. असं सगळं हे खोटा लटका संसार आहे.
असे तुकाराम म्हणतात. असेल ते कळो येईल लवकरी, आता वार खरी आल्या पाठी. आता विचार करीत कशाला बसायचं, जे काय असेल ते वारकरी आल्यावर मला लवकरच कळून येईल. विलंबाचे सन्निध घातले, धीराचे राहिले फळ पोटी. बहुविलंबाचे पुष्कळ विलंबानंतर आता हे मला माझे फळ प्राप्त होतंय. आता फळ प्राप्तीची वेळ जवळ आलेली आहे. सालिले ते ठाव पावेल शेवटी, पुरलिया तुटी पाऊलांची. जे मार्ग चालत राहतात ते मुक्कामाच्या ठिकाणी निश्चितच पोचतील. हळूहळू का असणार एखादा मार्ग चालत झालं तर ज्या ठिकाणी जायचं आहे तिकडे त्या ठिकाणी ते जाऊन पोचतील. पण त्यांनी चालायला तरी सुरुवात करायला पाहिजे. तुका म्हणे आसे लागला से जीव, म्हणून किव बाकी तसे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाला भेटीची आशा लागून राहिली आहे, त्यामुळे मी करुणा भाकीत आहे. भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. देवा तुम्हाला खूप क्षीण झाला आहे, दमला जा, आता माझा नमस्कार घ्या. तुम्ही क्षेम की सकल बाळ अवघे गोपाळ. तुम्ही तुमच्या बालगोपालासह खुशाल असावे. क्षेम म्हणजे खुशाल राहा. मार्गी चालता श्रमलेती येता जाता. तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची माझ्यावर काहीतरी कृपा आहे. घालून या ज्योती वाट पाहे दिसत राती. खरं म्हणजे दिवस राती असं असायला पाहिजे. बघूया त्यानंतर. मी डोळ्यात वात घालून वाट बघतोय ते देवाची. लोक सांगतात डोळ्यात वात घालून बघतो, म्हणजे सारखं डोळे लावून बघतोय रात्रंदिवस. बहुविता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन. देवाच्या दर्शनासाठी माझं मन अगदी आईबापांच्या पांडुरंगांच्या यांच्या दर्शनासाठी उतावीळ माझं मन झालंय. आलो बोळवित तैसे याची पंथे चित्त. मी जाते वेळी तुम्हाला याच वाटेने घालवीत आलो होतो आणि त्याच वाटेकडे माझे डोळे लागल्यात. त्या वारकऱ्यांना म्हणतात, मी तुम्हाला ह्या वाटेनं असं घाललं होतं पंढरपुराकडं, आणि तुम्ही ईशाला म्हणून मी तुमच्या वाटेकडे बघित बसलोय. आता बोळवणे म्हणजे पाठवणे, घालवणे. तुका म्हणे पेणी येता जाता दिवस गणी. पेणी म्हणजे मुक्कामाचा दिवस. इथनं वारे निघाले की मग मक्कावण्यात, मग तिथून मग कोल्हापुरात, हे पेणं म्हणायचं. मग तिकडून हातकणंगल्यात, मग मिरजत, अशी त्यांची पेणी होत्यात. पेणी म्हणजे मुक्कामाचं ठिकाण. पेणं आणि अनेक वचन पेणी. तुका म्हणे पेणी येता जाता दिवस गणी. किती पेणे झाले, आज कुठचे वारकरी असतील, असं ते इथं हिशोब आहे. आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन. तो संतांना म्हणतो, तुमचं मला दर्शन झालं. तुम्ही पंढरीहून आता माझ्या माहेरहून आलेला आहात. सांगा माहेरीची मात ओघा विस्तारी वृत्तांत. माझ्या माहेरामध्ये पंढरपुरामध्ये माझे पांडुरंग जे आईबाप आहेत त्यांची काय हकीकत आहे ती सांगा. सगळे विस्तारानं मला सगळा वृत्तांत सांगा, हकीकत सांगा. ऐकतो मन करून सादर श्रवण. मन लावून आम्ही अगदी आदरपूर्वक ते ऐकत आहे. तुका म्हणे नाम माझा सकल संभ्रम. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे नाव हाच माझा सगळा
संभ्रम म्हणजे समारंभ असा आहे ते. संभ्रम म्हणजे भेन भ्रम नव्हे. माझा समारंभ आहे. बोलली ती काय माझा बाप आणि माय. संतांना विचारतात तुकाराम, माझा आई बाप जे पांडुरंग आणि रुक्मिणी ती काय बोलली ते सांगा की मला. ऐसे सांगा जी झडकरी तुम्ही सखे वारकरी. तुम्ही सखे वारकरी माझे अगदी जीवलग ऐसा सांगा सांगा माझे आईबाप काय बोलले ते. पत्राचे वचन काय दिले फिरवून. पत्राचे वचन म्हणजे पत्राचं उत्तर त्यांनी काय परत पाठवले ते आम्हाला सांगा. तुका म्हणे काही मला आणले की नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी माझ्याबद्दल काही विचार केला आहे का नाही. काय पाठविले सांगा भातुके विठ्ठले. त्या वारकऱ्यांना म्हणतात हे मला काय भातुके म्हणजे खायला काय पाठवले, शिदोरी काय पाठवली ती सांगा. आसे लागल आसे जीव काय केली माझे केव. माझा जीव आशेनं तिकडे लागलेला आहे आणि माझी कीव काकळुती माझ्या आईबापाने काय केली ते सांगा. फेडिले मुडतर किंवा काही जर त्याने माझे दैन्य दूर केले आहे काय. आणि किंवा माझे जे हे आहे माझे जे काही हे त्याने एखादे फाटके किंवा काही जर्जर म्हणजे फाटकं जुनं पानं तरी वस्त्र मला पाठवलंय काय पांडुरंगानं ते सांगा. तुका म्हणे सांगा ऐसे आर्त पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात त्या पांडुरंगाला माझ्याबद्दल किती कळवळ आहे ते सांगा. आजीच्या लाभे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना. आज मला संतांचं दर्शन झालंय तर मला ब्रह्मांड ठेंगणं झालंय. म्हणजे समज विश्वसुद्धा मला छोटं वाटायला लागलंय माझ्या आनंदापेक्षा. आजीच्या लाभे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना. माझा ज्या मन किती सुखी झालं हे मला कल्पना सुद्धा येत नाही. आर्तभूत माझा जीव दयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. माझा जीव ज्याच्यासाठी आर्तभूत झालेला होता तर जीवाला ओढ लागली ती ज्याची तर त्याच्या पायासवे भेटी त्याच्या पांडुरंगाच्या पायासवे भेट होण्यासाठी माझ्या जीवाला तळमळ लागलेली होती. वाटुली पाहता शिणले नयन. त्या देवाची वाट बघताना संतांची येतेली वाट बघताना माझे डोळ्यांना त्रास झालेला शिणलेत माझे डोळे. बहु होते मन आर्तभूत. आणि मनाला फार फार आशा लागून राहिली होती. माझ्या निरोपाची आणली उत्तर होईल समाचार सांगती तो. माझ्या निरोपाचं देवानं जे काय दिलं असतं उत्तर ते त्याने आणलं असेल आणि ते आता मला समाचार सांगतील. तुका म्हणे भेटी निवारला ताप फळले संकल्प संत आले संतांची भेट झाली आणि मला सगळा जो ताप आहे दुःख आहे ते दूर झालेलं आहे. आणि माझे जे संकल्प होते माझ्या मनात इच्छा होत्या त्या सगळ्या फलद्रूप झालेल्या आहेत. आजही बर्वे झाले माझे माहेर भेटले. संत तिकडने आले आणि संत मला भेटले. म्हणून तुकाराम काय म्हणतात आजही बर्वे आज चांगलं झालं. आणि हे संत माहेराहून आले म्हणून म्हणतात ते संत भेटले नव्हे ते मला माहेरच भेटलेला आहे. डोळा देखिले सज्जन निवारला भागशीण. मी डोळ्यानं त्या संत सज्जनांना पाहिलं आणि माझा जो भाग जे दमलेलं भागलेलं क्षीण झालेला त्रास झालेला सगळा निवारण झाला नाहीसा झाला. धन्य झालो आता क्षेम देऊन या संतांना ख्याली कुशाली मी सांगितली आणि मी धन्य झालो आता.
इच्छेते पावलो तुका म्हणे धन्य झालो. माझी इच्छा जी होती संतांची भेट व्हावी आणि पांडुरंगाची वार्ता कळावी, ती इच्छा माझी पूर्ण झाली. पावलो आणि मी धन्य झालो. ओरोसोनी येती वत्से धेनु वेच्या चित्ती, माझा करावा सांभाळ ओरोसोनी या कृपाळ. वात्सल्याच्या भराने गायीच्या चित्तात तिची वासरे येतात. तुम्ही संतजनाने कृपाळूपणाने माझा सांभाळ करावा. तुमच्या प्रेमामुळे माझी भूक तहान श्रम दूर झाले आहेत. स्नेहे भूक तान विसरली झाले क्षीण. तुका म्हणे कौतुके दिले प्रेमाचे भातुके. तुकाराम महाराज म्हणतात, हा खाऊ मला माझ्या आईबापाने प्रेमाने पाठवून दिलेला आहे. आले ते आधी खाईन भातुके, जे त्या मला पाठवल्यात माझ्या आईबापाने ते भातुके म्हणजे ते तो खाऊ मी खाईन अगोदर, मग कौतुके गाईन ओव्या. भातुके खाले मी, तो खाऊ पाठवला खाला म्हणजे मग मी देवाबद्दल कौतुकानं गावी देवाबद्दल ओव्या गाईन. सांगितला आधी ऐको निरोप, होईल माझा बाप पुरवतो पुसेतो ते. सांगितला आधी ऐको निरोप, मी त्या देवाकडून पांडुरंगाकडून आलेला जो निरोप असेल तो मी आधी ऐकेन. होईल माझा बाप पुसेतो ते. मग मी माझ्या आईबापाने मला जो निरोप पाठवला असे आहे तो ऐकेन. तुका म्हणे माझे सखे वार करी, आले ते बाहेरी होऊन आजी. माझे सखे हे वारकरी आहेत आणि ते माहेराहून पंढरपुराहून आलेले आहेत. आमुप जोडल्या सुखाची या राशी, पार त्या भाग्यासी नाही आता. ही या संतांच्या भेटीमुळे अमाप सुखाच्या राशी मला प्राप्त झाल्या आहेत. माझ्या भाग्याला आता काही पारावर उरले, अंत पार उरलेलं आहे. मोठं भाग्य झालंय. काय सांगो सुख झाले आलिंगने, निवाली दर्शने कांती माझी. देवाला संतांना मी आलिंगन दिलं आणि मला सुख झालं. काय सांगू ते सुख. निवाली दर्शने कांती माझी. आणि देवाचं दर्शन, संतांचं दर्शन झालं आणि माझी जी कांती आहे, माझं जे शरीर आहे, तर ते शरीर शांत झालं. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही वाजे गाठी काही एक. तुकाराम महाराज म्हणतात, या संतांनी माझ्यावर उपकार केले आहेत, त्याची परतफेड करण्याची माझ्याकडे ऐपतच नाही. ते फेडण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. आता पुढचा अभंग आहे. पवित्र व्हावया घाली न लोळणी, ठेवी न चरणी मस्तक हे. मी पवित्र होण्यासाठी ह्या संतांच्या पायावर लोळण घेईन आणि त्यांच्या चरणावर पायावर मस्तक ठेवीन. जोडोनी हस्तक करीन विनवणी, घेईन पायवणे धोनिया. मी हात जोडून त्यांना विनवणी करीन आणि पायवणी म्हणजे त्यांच्या पायाचं तीर्थ मी घेईन. पायवणी म्हणजे पायाचं तीर्थ. तुका म्हणे माझे भांडवल सुचे, संता हे ठाईचे ठावे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे पाय हेच माझे भांडवल आहे आणि हे मला ठाऊक आहे. तर हे 1909 पासून 1944 हे 36 अभंग संताबरोबर विठ्ठलाला पाठविलेल्या पत्राचे आहेत हे अभंग. आता हे असे
1945 ते 1964 हे 19 अभंग भेटीची तळमळ लागल्याबद्दल आहेत आणि 64 ते 74 हे 11 अभंग पंढरीहून आलेल्या संतांच्या प्रत्यक्ष भेटीचे आहेत. असे एकूण 66 अभंग झाले यापूर्वी. आता संतांची शिकवण संत काय सांगतात? शिकवणूक आहे, म्हणजे शिकवण म्हणजे काहीतरी आपल्याला नियम सांगतात, असं असं वागा. तर बोलिले होते काही तुमचिया हिता वचन नेणता क्षमा किजे. मी आता जे बोललो, तुकाराम म्हणतात मी बोललो ते तुमच्या हितासाठी बोललो. तर तुम्हाला जर ते लागलं असेल, तुम्हाला जर राग आला असेल तर मला क्षमा करा, असं तुकाराम म्हणतात. वाट दावी तया न लगे रुसावे, अतित्याई जीवे नाश पावे. एखादा वाट दाखवायला लागला त्याच्यावर रुसायचं. आम्हाला माहिती आहे, जा तू काय सांगतोस म्हणून तू कसं मिळेल का? तर वाट दाखवीन त्याच्यावर रुसू रे. आणि अथदायीपणा जर केला त्याला त्याच्यावर रुसलं तर नाश होतो. ह्या वाटण जाऊ नको म्हटला आणि त्या वाटण तो गेला आणि पुढे काहीतरी अडचणीत सापडला, मग नंतर त्याचा नाश होतो. म्हणून वाट दाखवण्याचं उपकार मानावं, त्याच्यावर रुसू नये. निंब दिला रोग तुटाया अंतरी. लिंबाचा पाला, कडुलिंबाचा प्यायला देतात का? तर जर काय रोग असला शरीरात तर तो जावा म्हणून देतात. ते लिंब पिताना कडू 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 वाटते, कसं प्यायचं? तसं नरड्यातनं खाली जाईत नाही. म्हणून काय करायचं? ते प्यायला द्यायचं नाही, ते लिंब चेचायचं आणि अंगाला लावायचं. अंगाला लावून काय फायदा होणार? पोभाळितावरी आत चरे. वर्ण पोभाळणे म्हणजे चोळून लावणे. वर्ण जर चोपडून लावला तर आत रोग चरे म्हणजे चरतोय, रोग वाढतच जातोय, पसरत जातोय. जनावर कसं चरत जाते असं रोग बी आता आतनं चरत जातोय. तुका म्हणे इथं देखण्यास इकडे पडती आंधळे कुपा माझी. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक विचार करणारे आहेत त्यांना त्यांचं हित कशात आहे ते समजते, आणि जे आंधळे आहे ज्यांना विचार करणे माहीत नाही, आंधळे म्हणजे विचार जे न करणारे लोक आहेत, ते विहिरीत पडून त्यांचा नाश होईल. विचार करावं, चांगलं वागावं. काही नित्य नेमाविण अन्न खाय तोची श्वान. काहीतरी नेम पाहिजे. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, काहीतरी वाचायचं किंवा व्यायाम करायचा, काहीतरी नेम पाहिजे. देवाचं दर्शन घ्यायचं, काहीतरी नेम पाहिजे. आणि ते नियम शेताकडे जायचं, काहीतरी आपला धंदा करायचा. ते न करता जर अन्न खाल्लं तर त्याला कुत्रा म्हणायचं. कुत्रा असं काहीच करत नाही, तो खातोय तेवढं गावात. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. आणि मनुष्यपणाचा ओझ वाहणारा तो बैल आहे. पूर्वी हे ट्रक वगैरे, टेम्पो वगैरे, बैलगाड्या हे नव्हतं. त्यावेळेला ओझी जर ह्या गावात त्या गावाला माल न्यायचा झाला तर बैलावर हे करायचं. बैलाच्या पाठीवर इकडे एक पोतं इकडे एक पोतं टाकायचं आणि मध्ये ती हे करायची, गोणी करायचं, हे करायचं. आणि मध्ये ती दोरीनं सगळं बांधायचं. इकडे एक पोतं इकडे एक पोतं समान ओझं झालं ते बैलाच्या पाठीवर ठेवायचं आणि मग ते वाहत न्यायचं. तर तो म्हणतो, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. म्हणजे बैल आहे तो, उगाच असे ओझी नेणारा हा बैल आहे माणूस. मनुष्यपण नव्हं त्याचं, तो बैलच आहे. त्याचा होय भूमी भार. अशा माणसाचा जमिनीला भार होतोय, भूमीला भार होतोय. हा काय भूमीचा भार हलका करीत नाही हो. नेणे यातीचा आचार. त्याला आपल्या जातीचं वागणं काय आहे हेही त्याला कळत नाही. जाला दावेदार भोगवी अघोर पितरासी.
आणि तो आपल्या कुळाचा दावेदार म्हणजे वैरी झाला. कुळावर त्यानं दावा साधला, वैर साधलं आणि आपल्या पितरांना त्यानं नरकात अघोर म्हणजे नरकामध्ये घातलं. नरक भोगायला लावला आपल्या पितरांना. वाडवडिलांना तो नरकात नरक भोगायला लावतोय. अखंड अशुभ वाणी, सतत आपल्या तोंडानं वाईट बोलायचं, शिवाय द्यायचं, कसंही बोलायचं, त्याला अशुभ वाणी म्हणायचं. खरे न बोलायची स्वप्ने, स्वप्नात सुद्धा खरं बोलायचं नाही. तर म्हणजे इतकं म्हणजे तुकाराम काय म्हणतात, सगळं कायम असत्य वदन, कधी असत्य वचन, कधी असत्य बोलू नये सांगतात. पण ही काही माणसं जी आहेत ना, खरे हे स्वप्नात सुद्धा खरं बोलत नाहीत. पापी तया होणे अनेक नाही दुसरा, असं जे लबाड बोलणारे आहेत माणसं आहेत, त्याच्याहून अधिक पापी असा दुसरा कोणीही नाही. पोटपोसी एकला, भूती दया नाही झाला. आपलंच पोट आपण भरायचं नसतं, तर पण भूतमात्रावर दया करायची नाही. भूतमात्रांना काही अन्न द्यायचं नाही, त्यांच्यावर दया करायची नाही. आपलं पोट नुसतं भरीत राहायचं. पाठी लागे आल्या अति ताते दारासी, दारात अतिथी आला काहीतरी भीक मागायला की काठी घेऊन त्या पाठी लागायचं. दारात का माझ्या आला सोडून. काही संतांचे पूजन नघळे तेथी तीर्थांचे भ्रमण. असा जो माणूस वाईट माणूस आहे, त्याच्याकडून संतांचं पूजन होत नाही. तीर्थयात्रेला जाणं होत नाही. भ्रमण म्हणजे फिरणे. तीर्थयात्रेला फिरणं होत नाही. यमाचा आंदण सीण थोर पावेल. असा माणूस यमाला आंदण दिल्यासारखा आहे, देणगीच दिल्यासारखा आहे. त्याला खूप दुःख होईल असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. असे जे लोक वागतात त्यांनी मनुष्यपणाची हानी केली आहे, मनुष्यपणाचं नुकसान केलंय. देवा विसरूने गेली म्हणता मी माझे. ती देवाला विसरून गेलेत आणि मी माझं हे आहे, माझं ते आहे, माझं ते आहे, त्यातच ते अडकून पडल्यात. आणि मी आहे आणि माझं आहे, माझा अमुक आहे, तमुक आहे, अशा त्या मायाजाळातच ते अडकून पडलेले आहेत. आता पुढे म्हटलंय, तुका म्हणे शिक न धरिता लागे भीक. तुकाराम महाराज म्हणतात, शिक म्हणजे शिकवण कुणी शिकवलेलं जर ऐकलं नाही, त्याप्रमाणे वागलं नाही तर काय होईल? भीक लागल. कोणीतरी सांगितल्याप्रमाणे गप्प ऐका चांगलं, आणि चांगलं जर ऐकलं नाही तर जे ऐकणार नाही त्यांना भीक लागेल. धरा सकळीक मनेरी धावा वळतिया. आणि ह्या मनेरी धावा, आपलं मन जे आहे ना, मन रूपी आपल्या ज्या गायी आहेत त्या आवरून धरा. त्या कुठेही इकडं तिकडं सगळ्या फिरतात, सगळं पळतात, सगळ्या रानामनातनं त्या वळवून आणा. त्यांना वाटत तिकडे, आपल्या मनाला वाटत तिकडे पळू देऊ नका. आता पुढचा अभंग आहे, पूज्या एकासनी आसन बैसता गमन माते सीते. पूज्या एकासनी, एखादा समजा कदा मोठा साधू आला, त्याचा साधू खोय बसला, त्याचा तू बी जाऊन खुर्चीवर बसलास, तर पूज्याबरोबर एकासनी बसायचं नाही. तो पूज्य वर बसला तर आपण त्याच्या पुढे बसून अगदी खाली बसायला पाहिजे का, त्याच्याबरोबर जाऊन बसायचं. कोणी आमदार असला की त्याच्याबरोबर जाऊन खुर्ची लावून बसायचं. तू काय आमदार आहेस, तू कसा वागला पाहिजेस, एकमेकाला मान दिला पाहिजे. पूजा एकासनी आसन बैसदा गमन माते सीते. आईवर शिवी दिली, असा जो वागल तो वाईट वागल म्हणून. सांगतो ते धर्म नीतीचे संकेत, सावधान चित्त व्हावे तरी. मी धर्म काय नीती काय ते मी सांगतोय,
सावध व्हा आणि ऐका. संता ठाव पूजनाची इच्छा, जीवनीच वळसा सापडला. आपले हित व्हावे असे वाटत असेल तर सावधान व्हावे. जेथे संतांची पूजा आहे तेथे आपली पूजा व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडावे लागेल. संतांची पूजा व्हावी, त्यात जाऊन आपण बी बसा आपली पूजा करून घ्यायची. हे केलं तर वाईट आहे. जीवनीच वळसा सापडला असं जर केलं तर तुम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात तुम्हाला पडावं लागेल. तुका म्हणे एकाएकी वरासन, जुजे तेथे भिन्न अशोभ्यते. तुकाराम महाराज म्हणतात, श्रेष्ठांनी बसावयाच्या आसनावर जर एखादा जाऊन बसेल तर शोभादायक होणार नाही. मी एकाला नोकरी लावायसाठी घेऊन गेलतो. आडद पोरगोत आमच्या तिथं, आणि त्या साहेबाकडे गेल्यावर त्या साहेबाच्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्या मग आता कशासाठी आला त्याने म्हटलं तर आता काय सांगायचं, ही नोकरी नाही म्हटलं तर जोड्या आणतील काय नाही. सहज आलतो म्हटलं, आणि मग आता चला म्हटलं येतो, सहज भेटायला येतो. आणि त्याला बाहेर आल्यावर सांगितलं का त्या साहेबाच्या खुर्चीवर बसला जाऊन तुझं कसं व्हायचं. तर पूजा ते वरास त्याच्याबरोबर त्या खुर्चीवर बसायचं. असं आमचं ते नारायण पवार म्हणून होता, ते कोर्टात गेला साक्ष द्यायला, आणि ते साक्षी देत बोलल्यावर ते टेबल कोर्टात होतं त्याच्यावर जाऊन वर उभा. तर असली खुसोट आहे वागणारी. तर असं वागू नये हे तुकारामानं सांगितलंय. उपदेश तो भलत्या हाती, झाला चित्ती धरावा. भलत्या हाती म्हणजे एखादा अगदी गरीब मनुष्य आहे, लहान मूल आहे, हरिजन आहे, वाईट माणूस आहे, वाईट तरी सुद्धा त्यानं जर योग्य उपदेश केला असेल तो ऐकावा. की बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मुलानं जरी सांगितलं, सुभाषित जर चांगला विचार असेल तर तो ऐकावा. उपदेश तो भलत्या हाती, झाला चित्ती धरावा. ते कोणी सांगितलं म्हणून काय झालं, कोणाच्याही तोंडातून आलं तर चांगली गोष्ट आहे ती ऐकावी. नये जाऊ पात्रावरी, कवटी सारी नारळे. पात्र, नारळाचा जे नारळ असतो ना, नारळाचा बाहेर ते कठीण परट असतंय, ते कवटी ज्याला म्हणते ते. तर हे कवटी बाहेर आहे काय टाकून द्यायचा काय उपयोग नाही असं नाही. माकडं तसले कळत नाही ते नारळ फोडायचं, नारळ हातात दिला की फेकून देतात माकडं, कारण त्यांना ते खायचं कसं ते माहितीच नसतं. तसं वर्ण जरी कठीण दिसत असं फोडून आत त्यात काय खोबरं आहे ते घ्यावं, किंवा वरवर बघू नये त्यात काय आहे ते बघावं. कोणी सांगितला योजनेवर अमक्यानं सांगितला तमक्याच काय सांगे नका, पण त्यात काय खोबरं असलं तर ते काढून बघावं, खावावं. स्त्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविती. स्त्रीपुत्र म्हणजे आपल्या पत्नीचं नाव जर देवाचं ठेवलेलं असलं तर ते देवाची आठवण होती ना. देवाची आठवण तिच्या रूपानंच होतलं. रुक्मिणी म्हणून ठेवलं, सावित्री म्हणून ठेवलं तर देवाची संतांची आठवण तरी होती ना. पुत्र आणि बंदीजन आणि नारायणाचे गडी माणसं. बंदीजन म्हणजे आपले जे गडी आहेत ना, त्या गड्यांची जर नावं देवाची असली तर त्यामुळं आपल्याला देवाची आठवण तरी होती. तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंधीचे. रत्न जे आहे, रत्न हे चांगलंच असते, पण हे रत्न काय नुसतं असं हातातनं घेऊन जायला, ते पडक्यात बांधून घेऊन जायला नको, किंवा पिशवीतनं न्याय नको. मग ते रत्न आहे पण उपकार त्या पिशवीचं किंवा चिंतकाचं आहे. ते रत्न जे आहे तसं तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंधीचे.
रत्न हे सार असतं, परंतु रत्न काय नुसतं तसं झालं नाही, पाणी प्यायचं असतं, पण पेल्याचा बी उपकार होते ना, बाहेरचं भांडायचे तर ते घेतल्याशिवाय पाणी प्यायचं. तसं तुकारामाचं ही सगळं रत्न आहेत. पण मी ही गाथा लिहिली आहे, त्यामुळे ही लोकांना वाचावीच लागेल. ते ही वाचावीच लागेल. हे हजारो वर्षापर्यंत नाव राहणार आहे. हे डिजिटल बोर्ड 2-4 दिवसात फाटून जाते तसं राहणार नाही. हे 1000 वर्षसुद्धा राहणार आहे. तुकारामाचं नाव राहील तोपर्यंत आपलं बी नाव राहील. आता पुढचा अभंग. सोनियाचे ताट क्षिरिरे भरिले, भक्षाभया दिले श्वासा लागी. सोन्याचं ताट आहे, त्यात खीर भरली आणि ते कुत्र्याला खायला दिलं. काय उपयोग? एक तर ते सोन्याचं ताट आहे, त्याची त्या कुत्र्याला किंमत नाही, आणि खीर खाली की कुत्रं वखून टाकते, ती पचत नाही त्याला. त्याला घाण खायला ते पचते, वखते आणि मुलांना ते खाते. मुक्ताफळ हार खरासी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. मुक्ताफळ म्हणजे रत्न जे आहेत, मोती जे आहेत, त्यांचा हार कुणाला खरासी घातला. खरासी म्हणजे खर म्हणजे गाढव, गाढवाला घातला मुक्ताफळ हार. काय फायदा आहे? किंवा कस्तुरी सुकराला चोजविली. सुकर म्हणजे डुकर, डुकराला कस्तुरी चांगली लावली. काय होणार? वेदपरायणा बैधरा सांगे ज्ञान, त्याची ते कोण काय जाणे. हे केवंडा माणूस आहे, बधिर आहे, आणि वेदवक्ता माणूस त्याला ज्ञान सांगायला आला. आता ऐकायच नाही, ह्यो काय सांगते त्याला. तुका म्हणे ज्याचे तोचे एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची लायकी असेल त्याला ते कळतंय, जो अधिकारी असेल त्यालाच ते कळतंय. भक्तीचं महिमान साधूलाच कळतंय, भक्तीचं महिमान इतरांना कसं काय कळणार. अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाव, धरिताची भाव कोठे नाही से झाले. सर्व देवी थोर आहेत हे मान्य, पण पूजेसाठी एकादशी निवड करावीच लागते. मग एकीकडे भाव धरला तर दुसरीकडे भाव राहत नाही. तर धरिताची भाव कोठे नाही से झाले. सगळ्या देवता आहेत मोठमोठ्या, परंतु आपण पूजेसाठी एखादी देवता भाव भक्तीनं धरली पाहिजे. दिसे सारिखे सारिखे परिते कारणी पारिखे. सर्व वस्तू सारख्याच दिसल्या तरी एखाद्या निमित्ताने त्याची खरी किंमत ध्यानात येते. तळी गेले देखे वरी टोले न सहाती. तळाच्या गाडग्याला मान का द्यावा असे वरची गाडगी म्हणतात, पण त्यांना त्यांच्या वरच्या गाडग्याचे ओझे सहन होत नसते. की तळच्या गाडग्याला काय म्हणून मान द्यायचं, ते 2 नंबरचं गाडगं म्हणतंय, पण त्याच्यावर जे 3 नंबरचं गाडगं आहे तर त्याचं ओझं त्याला सहन होत नाही. आम्ही खालच्यानं कसं वज्ज सहन करायचं ते कळत नाही. आपल्याला सपाटा बसला म्हणजे कशी कळ येते, तर दुसऱ्याला सपाटा बसल्यावर काय कळ येते ते समजलं पाहिजे. तळी गेले देखे वरी टोले न सहाती. वरच्याचं वज्ज मात्र त्याला सहन होत नाही. खालच्याला काय दुःख होत असेल ते त्याला काही कळत नाही. खालच्याला काय आपलं वज्ज होत असेल, पण वरच्याचं वज्ज मात्र आपल्याला सारखं मी वज्ज करतोय, मी वज्ज सोडतोय, पण दुसऱ्याचं ओला तू ओझ झालायस हे तुला का कळत नाही. पट एका शिरी यथा विधीने त्या एरी. बसकोळी घागरी डेरे रांधण घागरी. तो म्हणते राजमुकुट एखाद्याच्या डोक्यावर असतो. पट म्हणजे राजाचा मुकुट, राजाचा आहे राज्यपद. एखाद्यावर राज्याभिषेक झालेला असतो आणि
त्या तो राजा झालेला असतोय आणि यथाविधीनं तो राजा झालेला असतोय. पण ज्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कामाचे ओझे वाटून दिलेले असते, आम्ही इतरांना वाटून दिलं असते वज, एकच राजा होऊ शकतोय. बस कोळ्या घागरी डेरे रांधण घागरी. एकाच मातीपासून बाचकी, गाडगी, घागरी, डेरे, रांजण, गौरीचे मुकुट हे सगळे तयार केले जातात. पण त्यात मान गौरीच्या मुकुटालाच मिळतो. एकाच मातीचं सगळं असतंय पण एकालाच मान मिळतोय. तुका म्हणे माना येथे कोणी रुसावेना. मानासाठी कुणी रुसू नका. आपुलाल्या स्थाना जेथे त्याची शोभल्या. आपल्या मानासाठी कोणी रुसू नये. आपापल्या योग्यतेप्रमाणे मान मिळत असतो. आता पुढचा अभंग आहे तो चांगला 10 चरणांचा आहे. आहारे भाई प्रथम नमो तो विनायक. ठेवून गुरुचरणी मस्तक. वदेल प्रासादिक वाणी हरिहरांचे पवाडे. अहो भाई हे बंधूनो ऐका. प्रथम आपण विनायक म्हणजे प्रथम गणपतीला नमन करू. ठेवली गुरुचरणी मस्तक. नंतर गुरुचरणावर मस्तक आपण ठेवू. वदेल प्रासादिक वाणी. आणि ठेवून मी आता हे प्रासादिक वाणी बोलतोय. देवाचे हरिहराचे, हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे शंकर. तर हरिहरांचे पवाडे, हरिहरांची कीर्ती मी सांगतो ते ऐका. माझी ऐसी ब्रीदावळी दासे दासत्वे आगळी. माझं असं ब्रीदावळी म्हणजे मी असा एक हे केलेलं आहे, काहीतरी तत्त्वज्ञान घेऊन निघालो आहे. मी हे करून मी काहीतरी ठरवून असं निघालेलं आहे, निश्चय करून. माझी ऐसी ब्रीदावळी दासे दासत्वे आगळी. आणि हे दास्यत्व कसं करावं, दासानं दास्यत्व कसं करावं हे वेगळ्याच प्रकारची अशी माझं वागणं आहे, माझी चाल आहे. पान्हेरीने मार्ग मळी. जीवन घ्या रे कापडी हो. तर माझी विशेष अशी ब्रीदावळी आहे. मार्गावर पाणपोई घालीत आहे. मळलेल्या मार्गावली तुम्ही पाणी खुशाल प्यावे. हे भक्तिप्रेमाचे पाणी अत्यंत शीतल व स्वच्छ रसाळ आहे. त्याचे तुम्ही सेवन करा. जे ह्या शीतळावनी शीतळ, पातळाहुनी पातळ, प्रेमामृत रसाळ, ते हे सेवा अहो भाग्याचे. हे भक्तीचं भक्तिप्रेम हे शीतळ आहे, प्रेमामृत आहे आणि ते तुम्ही सेवन करा. जिंकाल तरी जिंकारे अभिमान. आम्हाला हे जिंकायचं आहे ते जिंकायचं आहे नाही. तुमच्या शरीरात जो तुम्हाला अभिमान आहे तो तुम्ही जिंका. ही शिकवण आहे तुकारामाची. अभिमान सोडून द्या. दौडाल तरी दौडा लज्जा आणि मान. म्हणजे देवाचे भजन करताना जी लाज येते ती लाज सोडा. चोऱ्या करताना लाज येते ती सोडू नका. की देवाची भक्ती करताना काही लोकांना लाज वाटते. भजनात कसं उभारायचं, भजन कसं म्हणायचं, तर हे गोरगरिबाला उपयोगी कसं पडायचं. तर ती लज्जा जी आहे आणि मान आहे ते सोडा. दौडा म्हणजे पळा नव्ह. दौडा म्हणजे घालवा, नाहीचे दवडणे म्हणजे खर्च करणे. संपत्ती दवडलीस तू, दवडली म्हणजे खर्च केली. धराल ते धरा शंभूचे चरण. तुम्ही धरायचं झालं तर देवाचं
पाय धरा, दावाल पण ऐसा दावा तो. आणि धावायचा असेल तर असं शंभूचे चरण दाखवा. काळा घेऊन हेदी वाव, आला तो राखे गाव डाव. काळाला वाव घेऊ देऊ नका, आणि जे काय आला असेल ते घावडाव तुम्ही सहन करा. शुद्ध सत्वी राखोनी भाव, म्हणा महादेव हरिहरी वाणी गरजो द्या. तुम्ही शुद्ध सत्वगुण म्हणजे चांगला गुण जो आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही भाव धरा आणि हरिहर म्हणजे शंकर महादेव हे गर्जून हरिहर म्हणून भजन करा. वाणीनं गर्जन गजन करा. पराविया नारी माऊली समान, परस्त्रीना, परत नारी म्हणजे स्त्री, आपल्या आईप्रमाणे माना. परधनी बाटोने दी मन. दुसऱ्याचं जे संपत्ती आहे, दुसऱ्याचं जे धन आहे, त्याच्याबद्दल तुमचा मनाला बाटू नये. आम्ही बाटाय नाही म्हणतात, ते खाऊन तुझ्यातलं बाटाय नाही म्हणजे त्यातलं ते घेऊ नये. परधनी बाटोने दी मन. दुसऱ्याच्या धनाबद्दल आपल्या मनामध्ये मन तिकडे आकृष्ट होऊ नये, लोभ असू नये. जीवत्वते तृणा समान, स्वामी काजी जाण शूर म्हणा तया. स्वामी काजी म्हणजे आपल्या मालकाचं, आपला जो स्वामी असेल, राजा असेल, तर त्यासाठी जीव हे तृणासमान, जीव गेला ते हरकत नाही अशा पद्धतीने त्याचं काम करा. आणि मग शूर व्हा तुम्ही, त्याला शूर म्हणायचं. शक्ती वेचाविया परोपकारा. तुमची शक्ती जी असेल ते परोपकारामध्ये खर्च करा. खोट्यांचा पसारा, खोट्यांचा पसारा वाढवू नका. सत्य ते भवनदीचा तारा. भवनदी संसार नदी मधून तरून जायचा असेल तर तारा म्हणजे तराफा. कोणता तराफा? सत्य हा तराफा. सत्यानं वागणे, सत्यानं बोलणे हा तराफा वापरला. आळस तो न करा येथे अहो सांगतो. तुम्ही या ठिकाणी आळस करू नका, तुम्हाला सांगतो. व्रत करा एकादशी सोमवार. एकादशीचं व्रत करावं, सोमवार करावं, उपास करावं. कथा पूजन हरिजागर. त्या दिवशी कथा करा, देवाची पूजा करा, कथा ऐका, रात्री जागर भजन वगैरे करा. पुण्य ते असे गाता नाचता भाऊ फार. आणि असा हरीचा जागरण करता जर भजन गायला लागलो, नाचू लागलो तर पुष्कळ पुण्य होईल. पुन्हा बोलीला संसार नाही सत्यत्वे. आणि असं जर केलं, एकादशी सोमवार केलं, असं भजन हरिकीर्तन केलं, तर पुन्हा संसारात यायची काय गरज नाही, मोक्षाला प्राप्त व्हाल तुम्ही. संग संतांचा करिता भरवा. संतांचा संगत करणं हे सगळ्यात चांगलं. उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. आणि संतांची संगत केली तर आपली चांगली कीर्ती वाढेल. पंथ तो सुपंथे चालावा. चांगल्या मार्गानं आपला हा मार्ग चालावा. उवा वासना लिगाड. आणि तुम्ही तुमची वासना आणि लिगाड आहे, जे काय हे असेल, काय लक्षण असतील ती सगळी सोडून द्या. तुका चालवितो कावडी. ती कावडी लोक असतात. कावडी म्हणजे एका तीर्थात पाणी घ्यायचं, पंढरपुराच्या तीर्थात पाणी घ्यायचं आणि रामेश्वरला घेऊन जायचं. रामेश्वराच्या तीर्थात दक्षिणेला पाणी घ्यायचं, काशीला घेऊन जायचं आणि कावड खांड्यावर घेऊन जायचं. तर असे जे कावड घेणार ना, तर ते म्हणते संत संघाचा करिता बरवा.
उत्तमोत्तम तुका चालवितो कावडी. तुकाराम महाराज म्हणतात मी कावडी चालवितो ह्या तीर्थातनं त्या तीर्थाला जायची. प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. माझी कावडी काय आहे? प्रवृत्ती मार्ग. प्रवृत्ती म्हणजे संसाराकडे जाणं आणि निवृत्ती मार्ग संसार सोडून परमेश्वराकडचा मार्गाला जाणं. तर निवृत्ती मार्ग हा चांगला आहे. पुढती पुढती अधिक गोडी. आणि पुढे पुढं असं करताना निवृत्ती मार्गाकडनं कावड घेऊन गेलं तर अधिक गोड होईल. भरुनी कळस भजन आवडी. केशवदास नटतसे. आणि भरुनी कळस भजन आवडी. केशवदास नटतसे. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रवृत्ती व निवृत्तीची कावड चालवित आहे. पुढे भजनाचे गोड कलश भरलेले दिसतील. केशवदासाच्या प्रीतीमुळे मी नटलो आहे, आनंदित झालो आहे. असा आहे हा एक अभंग आहे. आणि दुसरा अभंग आहारे भाई गंगा नव्हे जळ. आता तो म्हणतोय अहो बंधूजनो ऐका, गंगा नदीचं पाणी म्हणजे पाणी नव्हं, तर ते एक पवित्र असं हे आहे. पवित्र अमृताप्रमाणे पवित्र असं आहे. गंगाचं जळ नव्हे, वृक्ष नव्हे वड पिंपळ. बाकीचे सगळे झाडं आहेत, पण वड पिंपळ हे वृक्ष नव्हे, ते देव आहेत. वड आणि पिंपळ, आपण ते वडाची झाडं लावतोय ती, आणि पिंपळाची झाडं 1000 वर्षे पिंपळ आणि वड राहतात. 1000 वर्षे. आता लावलेलं 2000 साल 3000 सालापर्यंत झाडं राहणार आहे. तोडली कोणी नाहीत तर, आणि तोडीत नाहीत, कारण वड हा ऋषी आहे अशी समजूत आहे. आणि तो जर तोडला कोणी, त्याचं लाकूड चुलीला घातलं तर ते नष्टावा होतो असं म्हणतात. त्यामुळं कोण वड तोडीत नाही, आणि वडाची झाडं कोण आणून लाकडं आपल्या चुलीला वापरत नाही किंवा घरालाही वापरत नाहीत. वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ. तुळशीचं रुद्राक्ष, तुळशीची माळ आणि रुद्राक्षाची एक माळ असती. ती हिमालयामध्ये जी रुद्राक्षाची झाडं आहेत त्याची शंकराला ती रुद्राक्षाची माळ आवडती. तर श्रेष्ठ तनू देवाची ही तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ, तर देवाच्या तनू आहेत, म्हणजे देवाची शरीरच आहेत. देवाची तनू म्हणजे शरीर. समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र काय नदी नव्हे, सगळ्या नद्यांचा संगम त्या ठिकाणी झालेला असतो, म्हणून समुद्र नदी नव्हे, सगळ्याच नद्या म्हणजे समुद्र असतोय. पाषाण म्हणू नये लिंगा. लिंग म्हणजे जी देवाची पिंडी असते शंकराची, त्याला दगड म्हणू नये. संत नव्हती जगा माणसा त्या सारखे. संत जे आहेत ते जगातल्या इतर माणसाप्रमाणे संत नाहीत. काठी म्हणू नये वेतू. वेतात वेत एक काठी, वेताची एक काठी असती, परंतु ते देवरूप असते, त्याला देवच म्हणतात, त्याला काठी म्हणायचं नाही. काठी म्हणू नये वेतू, अन्न म्हणू नये सातू. सातू जे असतात त्याला आपण हे करतो, तर ते सातू जो आहे तर तो जो आहे त्याला अन्न म्हणून ते अतिशय पौष्टिक आणि चांगलं आहे. पंढरपुरात आपण आणलं तर ते की 1 किलोवर आणलं तर त्याचं ते तांबड्या रंगाचं होतं, ते आळशी त्याला म्हणतात. तर ते जे आहे ना, ते जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं माणसांचे प्राण वाचतात, आणि म्हणून त्या सातू जे आहे ना, तर सातूला फार मोठा मान आहे. अन्न म्हणू नये सातू,
सातू हे अन्न नाही, हे फार पवित्र असं अन्न आहे. राम राम हे मातू म्हणू नये म्हणू शब्द. राम राम हे हे शब्द नव्हे, हा प्रत्यक्ष देवच आहे. चंद्र सूर्य नव्हती तारांगणे, हे तारे आहेत आकाशातले, पण चंद्र आणि सूर्य हे तारे नव्हे, हे देवच आहेत. मेरू तो नव्हे पर्वत पर्वता समान. मेरू पर्वत, हिमालय पर्वत जो आहे तो इतर पर्वताप्रमाणे समजू नये. शेष वासुकी नव्हे सर्पजाण. वासुकी नावाचा किंवा शेष नावाचा, शेष आणि वासुकी असे दोन हे सर्प आहेत. शेष नारायण ज्याला म्हणतो, समुद्रामध्ये तो शेष आहे, म्हणजे 5 फळीचा 7 फळीचा मोठा नाग आहे म्हणून, आणि त्याच्यावरच भगवान विष्णू झोपलेले आहेत अशी आहे त्यात. तर म्हणून शेषशाही, शेषावर शाही म्हणजे झोपलेला तो नारायण. शेषशाही नारायण, शेषावर झोपलेला नारायण असतो. तर तो शेष जो साप आहे तो, आणि वासुकी म्हणून जो साप आहे त्यांना साप म्हणू नये, ते देवाचेच रूप आहेत. विखाराच्या सारखे, इतर सापासारखं त्यांना समजू नका, ते देवच आहेत. गरुड म्हणू नये, गरुड नव्हे पाखरू. गरुड पक्षी जो आहे तो पाखरू नव्हे, तो देवाचं वाहन आहे. ढोर नव्हे नंदिकेश्वरू. नंदीबैल जो आला, नंदीबैल तो जनावर नव्हे, तो ढोर नव्हे, तो देवच आहे. झाड नव्हे कल्पतरू. कल्पतरू जे देवाच्या स्वर्गामध्ये जे झाड आहे कल्पतरू, त्याला इतर झाडासारखं म्हणू नये, झाड म्हणू नये. त्या झाडाखाली कल्पतरू खाली बसलं की कल्पना करेल ते मिळते. कामधेनू गाय न म्हणावी. कामधेनूला गाय म्हणू नये, काय मागेल ती देत्या. कूर्म नव्हे कासव. कूर्म, देवाचे 10 अवतार झाले. पहिला अवतार मत्स्य, जसं दुसरा अवतार कूर्म. कूर्म म्हणजे कासव. तो कूर्म अवतार आणि कासव हे दोन्ही एक समजू नका. ते जे तो कूर्म अवतार हा तो देवाचाच अवतार. डुक्कर नव्हे वराह. वराह अवतार देवाचा 3रा झाला, म्हणून प्रत्येक डुकराला काय देव हे देव म्हणू नये. ब्रह्मा नव्हे जीव, स्त्री नव्हे लक्ष्मी. जे ब्रह्मदेव जे आहे तो आहे, किंवा ब्रह्म जे आहे तो इतर जीवासारखा नव्हे, आणि स्त्री नव्हे. लक्ष्मीला स्त्री म्हणायची नाही, ती देवी आहे, देवच आहे तो. गवाक्ष नव्हे हाड. ते देवात आपला गवाक्ष म्हणजे खिडकीला गवाक्ष म्हणतो आपण. परंतु जे हाड आहे, जे ते माशाचं जे भिंग आहे, माशाच्या कवटी राहिली माशाची, आणि त्यातनं जे हे राहतंय, पोकळ राहतंय, तर त्याला गवाक्ष म्हणायचं नाही, ते तो देवच आहे. गवाक्ष नव्हे हाड. हाड म्हणजे आपण हे हाड म्हणतो ते. पाटाव नव्हे कापड. देवाच्या अंगावर जे कापड आपण घातलेलं असतं त्याला कापड म्हणून नका. देवाच्या अंगाला नेसवलेलं असतं ते कापड नव्हे, त्याला फार मोठा देवासारखाच मान आहे. परीस नव्हे दगड. जो दगड लावल्यावर लोखंडाला लावल्यावर सोनं होतंय, असा जो परीस तो, आणि इतर दगड हे सारखे नव्हे. सगुण ते ईश्वरीचे. देवाची ती सगुण रूप आहेत. सोने नव्हे धातू. इतर सगळ्या धातू आहेत, तांब पितळ लोखंड सगळे धातू आहेत, पण सोनं हे धातू नव्हे. सोनं हे देवाच्या रूपासारखंच आहे. मीठ नव्हे रेतू.
सगळ्या रीती आहेत माती आहेत आणि मिठात त्याचा फरक आहे. मीठ हे रोज जेवणामध्ये लागतंच, इतर धातूसारखं नाही, इतकं अत्यावश्यक आहे मीठ. नाही नाही चर्मातू कृष्णाजीन व्याघ्राम. आणि काय करतंय कृष्णाजीनं, म्हणजे हरणाचं जे कातडं आहे, हरणाचं काढून ठेवलेला, तर कृष्णाजीन म्हणतो. आणि व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं जे कातडं आहे काढलेलं, त्याला व्याघ्रांबर म्हणते. अंबर म्हणजे वस्त्र, व्याघ्र म्हणजे व्याघ्राच्या कातड्याचं केलेलं वस्त्र. तर ही ह्याला चमडं म्हणू नका, ते देवाला देवाची बसायचं जी ती आसनं आहेत, चर्म म्हणू नका त्यांना. मुक्ताफळे नव्हे ती गारा. मुक्ताफळ म्हणजे जी रत्न आहे, जी रत्न आहेत, मोती आहेत, अशा तऱ्हेची जी मुक्ताफळं आहेत त्या गारा नव्हे, त्याचा मुक्त इतर गारासारख्या. खड्या ऐसा नव्हे हिरा. हिरा वेगळा आणि खडा वेगळा. तुम्ही हिऱ्याला जर खडा म्हटला तर कसं चालेल. जीव नव्हे सोयीरा बोळविदे स्वइच्छेने. जीव हा एखाद्या पावड्याला कसं घालवावा तसा जीव हा पावडा नव्हे, हा स्वतः आपल्या इच्छेने घालविता येत नाही असा जीव आहे देव आपला. बोळ विजय म्हणजे घालविणे, पाठवणी करणे. गाव नव्हे द्वारावती. द्वारावती म्हणजे द्वारका हे काय गाव नव्हे, शहर नव्हे. द्वारका हे देवाचं ठिकाण आहे. रणसोड नव्हे मूर्ती. त्या ठिकाणी रणछोड दासाची मूर्ती आहे, देवाची मूर्ती आहे. तर ती मूर्ती म्हणू नका, तो देवच आहे. तीर्थ नव्हे गोमती. गोमती म्हणजे गंगा. गोमती हे इतर तीर्थाप्रमाणे तीर्थ नव्हे, कारण त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष दर्शन घडे. ती गोमतीचं दर्शन झालं की मोक्ष मिळतो. कृष्ण नव्हे भोगी. श्रीकृष्ण हा ते गोकुळामध्ये जरी फिरत असला तरी तो भोगी नव्हे, तो देव आहे. शंकर नव्हे जोगी. जो भगवान शंकर स्मशानात जाऊन तो बसला असला तरी तो जोगी नव्हे, तो देवच आहे. तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाच्या जवळ बसल्यामुळं मला हा प्रसाद प्राप्त झालेला आहे. सर्वांना मला फरक समजायला लागलेला आहे. किती झाले? 4:30 वाजले. 4:45 वाजले. हां 4:45 वाजले. थांबूया. हां